नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला पायनॅपलपासून शरबत बनवायचं। चला तर बघूया आपण आता कसं बनवायचं। पायनॅपल घेतलेले आहेत मी इथे 2 पायनॅपल। त्याला आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आणि त्याचा वरचा भाग काढून टाकायचा। हे बघा, अशी आपल्याला पूर्ण त्यावरची साल काढून घ्यायची आणि नंतर त्याला कट करायचं। याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला मिक्सरमधून काढण्यास सोपं जातं आणि छोटे तुकडे केले की एकदम बारीकही होतं। आता याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि लगेच चाळणीने गाळून घ्यायचं। इथे मी पुरणाची चाळणी घेतलेली आहे, त्याला या पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचं। यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल वापरायचं नाही। दोन्ही पायनॅपलचं आपल्याला गर काढणं झालेलं आहे। आता आपल्याला हा गर मोजून घ्यायचा। दोन वाट्या पायनॅपलचा गर घेतलेला आहे। यात आपल्याला आता साखर टाकायची। यात मी 2.5 वाट्या साखर टाकली। यात आपण 2 वाट्या टाकली तरी चालेल, मला थोडीशी जास्त पाहिजे होती त्यामुळे मी 2.5 टाकली। कमी किंवा जास्त आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो। साखर टाकली की याला आपल्याला शिजवण्यासाठी ठेवायचं आणि साखर पूर्ण विरघळू द्यायची। हे बघा, छान उकळी आलेली आहे। याला आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी उकळून घ्यायचं आणि यात आपल्याला थोडासा कलर टाकायचा। मी पिवळा कलर टाकलेला आहे। ते आपल्याला टाकायचा असला तर टाकायचा किंवा नाही टाकला तरी चालतं, पण शरबतमध्ये थोडासा कलर असला की कसं छान दिसतं। आपलं शरबत हे छान मस्त शिजलेलं आहे। याला चेक करून बघायचं, घट्ट झालेलं आहे। हे पहा, 5 ते 7 मिनिट छान शिजलं आणि याला थंड करण्यासाठी ठेवायचं। गॅस बंद केला की त्यात आपल्याला 1 लिंबाचा रस टाकायचा आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता याला एकदम थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर एकदम काचेची बरणी स्वच्छ करून किंवा बाटली एकदम कोरडी करून त्यात आपल्याला हे शरबत भरून ठेवायचं। हे पायनॅपल शरबत, यापासून आपल्याला शरबत बनवण्यासाठी ग्लासमध्ये 2 किंवा 3 चमचे शरबत टाकायचं, बर्फ टाकायचा आणि पाणी टाकायचं। असं आहे आपलं आता पायनॅपल शरबत तयार झालेलं आहे। आपण सुद्धा या पद्धतीने पायनॅपल शरबत तयार करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।